नमस्कार. दादानामा या राजकीय यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. नुकतेच आपण मतदान केलेलं आहे. मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. आता सर्वांना निवडणुकीच्या निकालाचे वेध लागलेले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून अनेक जण निवडणुकीच्या निकालाचे आराखडे बांधू लागलेले आहेत. आपणही काही आकड्यांच्याद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेऊन दादानामा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणही काही आकड्यांच्या आधारे आणि माहितीच्या आधारे काही आपणा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रयत्न करत असताना 2019 साली जे मतदान झालं होतं, ज्या मतदानाची टक्केवारी होती, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं मतदान झालं आणि त्यामध्ये गेल्या वेळचे उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि कांचनताई यांच्या मतांमध्ये कशा प्रकारची तफावत राहिलेली होती, यावेळेस ही मतांची तफावत कशी राहील, कशा पद्धतीनं मतदारांचा कौल या निवडणुकीमध्ये दिसून आला, या सर्वांची आपण तालुका वाईज आपण चर्चा करणार आहोत. सन 2019 साली जी निवडणूक झालेली होती, लोकसभेची निवडणूक झालेली होती, त्यामध्ये एकूण मतदार 21,12,408 होते आणि त्यापैकी एकूण 61.53 अशी टक्केवारीचे मतदान झालेलं होतं आणि त्यामध्ये एकूण मतदान 13,58,269 झालेलं होतं. काही आकड्यांमध्ये तफावत पडू शकते, कारण वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण आकड्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये काही अंशी आपल्याला तफावत दिसेल. तर ढोबळमानाने आपण ही मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 5 वर्षामध्ये मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. जवळजवळ 2.5 लाख मतदार हे या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये वाढलेले आहेत. यामध्ये तालुक्यांचा विचार केला तर जवळजवळ 27,000 मतदार बारामती मतदारसंघामध्ये, विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 7,390 मतदार, दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये 20,820 मतदार हे इंदापूर मतदारसंघामध्ये, जवळजवळ पुरंदरमध्ये सर्वात जास्त मतदारांची वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यापैकी शहरी भागामध्ये की जो उंडरी पिसुळी हा जो परिसराचा पट्टा आहे त्यामध्ये तो धरून जवळजवळ 80,000 मतदारांची वाढ ह्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या तुलनेने यावर्षी आपल्याला दिसून येते. भोरमध्ये 51,000 मतदार नव्याने वाढलेले आहेत. त्याचबरोबर खडकवासल्यामध्ये जवळजवळ 61,000 मतदार वाढलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं यावेळेस या निवडणुकीमध्ये यावेळेस 2024च्या लोकसभेच्या मतदानासाठी 23,72,668 इतके मतदार होते. परंतु गेल्या वेळच्या तुलनेने जे आपल्याला सगळीकडे दिसतंय बातम्यांमधून, पेपरच्या माध्यमातून, की यावर्षी जवळजवळ 5% मतदान कमी झालेलं आहे. ही मतदानाची टक्केवारी 2019 साली 61.53 होते, म्हणजे जवळजवळ 5% मतदान कमी झालेलं आहे. परंतु जे वाढलेलं मतदान आहे त्या मतदानाच्या तुलनेने यावर्षी जो मतदानाचा आकडा आहे तो गेल्या वेळच्या तुलनेने जवळजवळ 14,11,621 आहे. तो गेल्या वेळेस 13,58,269 होता. आणि मग हे जे वाढलेलं मतदान आहे
ते जर गेल्या वेळच्या तुलनेनं जर मतदान झालं असतं तर तो आणखीन वाढला असता, जवळजवळ 15 ते 16 लाखापर्यंत हा आकडा गेला असता. परंतु 5% मतदान जे कमी झालेलं आहे त्या मतदानामुळं मतदानाचा टक्का घसरलेला आपल्याला दिसून येतो. यावेळेस आपण जर बघितलं तर खडकवासल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार वाढले, परंतु त्या ठिकाणी फक्त 51.55% मतदान झालेलं आहे. गेल्या वेळेस 48.25% मतदान होतं, परंतु मतदार कमी होते. यावेळेस मतदार वाढलेले असल्यामुळे खडकवासल्यामध्ये यावेळेस 2,77,365 आणि गेल्या वेळेस 2,59,603 असं मतदान झालेलं होतं. तुलनेनं मतदारांची संख्या ही काहीशी गेल्या वेळच्या तुलनेने मतदानांची जी बघितलेली आहे ती सारखीच आपल्याला म्हणता येईल. परंतु खडकवासल्यामध्ये जे मतदार वाढले तेथील ज्या प्रमाणामध्ये मतदान व्हायला पाहिजे होतं तेवढं मतदान झालं नाही. जे नवीन मतदार वाढलेले आहेत आणि झालेलं मतदान बघितलं तर नवीन जे मतदार होते त्यापैकी फक्त 20%च मतदार हे मतदान केंद्रापर्यंत पोचलेले आहेत. हा सुद्धा एक प्रकारे अभ्यासाचा विषय आहे. आणि मग या सर्व मतदानाची आकडेवारी किंवा मतदानाची टक्केवारी जर आपण बारकाईने बघितली तर निश्चितपणे यावेळचं मतदान हे सगळीकडंच जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदानाची टक्केवारी घसरलेली आपल्याला दिसते. बारामती मतदान संघामध्ये गेल्या वेळेस 70% मतदान झालेलं होतं. यावेळेस 69.48% मतदान झालेलं आहे. दौंडमध्ये 60% मतदान झालेलं आहे. ते आपल्याला 19 मध्ये 64% मतदान झालेलं होतं. इंदापूरमध्ये यावेळेस 67.12 मतदान झालेलं आहे. गेल्या वेळेस 64% मतदान झाले, तो यावेळेस इंदापूरमध्ये हे मतदानाची टक्केवारी वाढलेली आपल्याला दिसून येते. पुरंदरमध्ये 2019 मध्ये 60% मतदान 60.48% मतदान झालेलं होतं. यावेळेस पुरंदरचा आकडा टक्केवारी घसरलेली आपल्याला दिसते. यावेळेस पुरंदरमध्ये 53% मतदान झालेलं आहे. भोरमध्ये 60.48% मतदान 2019 मध्ये झालेलं होतं. यावेळेस 60.11% मतदान झालेलं आहे. थोडंसं मतदान यावेळेस कमी झालेलं आहे. खडकवासल्यातील मतदानाची टक्केवारी गेल्या वेळेस 53.20% होते. यावेळेस 51.55% मतदान झालेलं आहे. आणि गेल्या वेळेचं मात्र 61.53% मतदान. त्यामुळं खरं तर हा मोठ्या प्रमाणावर मतदान करावं अशा प्रकारची शासनाने जनजागृती केली होती, तरीसुद्धा काहीसा मतदार हा मतदान केंद्रापर्यंत पोचू शकलेला नाही. एक वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी आता समोर येऊ लागलेली आहे. पुरुषांच्या टक्केवारी ही मतदानामध्ये स्त्रियांच्यापेक्षा जास्त आहे. जवळजवळ 62.35% पुरुषांनी यावेळेस मतदानाचा हक्क बजावलेला आहे. स्त्रियांनी 56.36% स्त्रियांचं मतदान झालेलं आहे. म्हणजे यावेळेस जर आपण सगळं बारकाईने बघितलं गेल्या वेळच्या मतदान आणि यावेळचं मतदान, तर जवळजवळ 55,000 मतं किंवा 53,000 मतं ही जादा मतदान झालेलं आहे. परंतु मतं जेवढी वाढलेली आहेत की जे 2,47,000 2.5 लाखापर्यंतची मतदान वाढलेलं असताना सुद्धा फक्त 53,000च मतं ही यावेळेस लोकसभेसाठी वाढलेली आहेत. या निवडणुकीच्या कडे बारकाईने बघितलं असता
आपल्या लक्षामध्ये असं येतं, वेगवेगळ्या प्रकारे जे नेते आहेत, जे उमेदवार होते, ते उमेदवार किंवा उमेदवारांच्या पाठीराखे उमेदवारांचे नेते यांचं जर वक्तव्य आपण गेल्या काही दिवसातून तपासलं किंवा बघितलं, तर मग आपल्याला काहीसा ह्या निवडणुकीमधील निकालाचा अंदाज निश्चितपणे आपल्याला बांधता येतो. मतदानाची टक्केवारी, वेगवेगळ्या प्रकारे तालुक्यांमध्ये असणारं तिथलं राजकीय स्थिती ही जर आपण बघितली, तर आपल्या लक्षामध्ये असं येतं की निश्चितपणे यावेळेस सुप्रिया सुळे यांना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, सुनेत्राताई पवार यांना विजयाची निश्चितपणे खात्री आपल्याला देता येते. तालुका वाईज जर आपण बारकाईने बघितलं, तर बारामतीमध्ये गेल्या वेळेस जवळजवळ सुप्रियाताईंनी 1,28,000 मतांची आघाडी घेतलेली होती. यावेळची परिस्थिती ही पूर्णपणे विभागलेली होती. घरामध्येच त्यांना विरोध निर्माण झाल्यामुळं बारामतीमध्ये निवडणूक ही अटीतटीची असल्यामुळे त्या ठिकाणच्या मतांची टक्केवारी किंवा मतांचा जो आकडा आहे, जो आघाडी आहे, ती आघाडी निश्चितपणे यावर्षी सुप्रियाताईंना मिळणार नाही. म्हणजे जी मतं ज्यांना 1,28,000 मतं बारामतीमधून जास्त मिळालेली होती, तेवढी मतं त्यांना यावेळेस मिळणार नाही. उलट परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी 20,000 ते 25,000 मतांची पिछाडी यावेळेस सुप्रिया सुळेंना मिळेल असा काहीसा लोकांचा अंदाज आहे. पुरंदरमध्ये गेल्या वेळेसी 9,000 मतांची आघाडी होती. यावेळेस ही आघाडी एवढी मिळेल की नाही याची साशंकता आहे. आपण बारकाईने जर बघितलं, तर या ठिकाणी विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार यांनी निवडणुकीमध्ये आम्ही काय विकास केला याचा एकही ब्रशब्द काढलेला नव्हता. वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांच्या सभा होत्या किंवा ज्यांनी तो प्रचाराचा जो रोख ठेवलेला होता, तो केवळ भावनिक आवाहन करण्यावर होतं. पुरंदरमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव नाही. चाऱ्याचा बिकट प्रश्न झालेला आहे. त्या प्रश्नावर मात्र कोणी बोलताना दिसत नव्हतं. खरं तर ती सर्व जबाबदारी विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदारांची होती. उलट निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षामध्ये असलेलं होतं की पुरंदरमध्ये जर आपल्याला आघाडी मिळवायची असेल, तर निश्चितपणे वेगळ्या पद्धतीनं प्रचार केला पाहिजे. आणि गेल्या काही दिवसामध्ये निवडणुकीच्या 1-2 दिवस अगोदर आपण बघतो की विद्यमान खासदार आणि आमदारांच्याकडून जेवणाच्या पंक्ती किंवा जेवणावळी उठवलेल्या आपल्याला दिसत होत्या. म्हणजे विकासावर मतं मागण्यापेक्षा अशा प्रकारचं प्रलोभन देऊन लोकांची मतं खेचण्याचा प्रयत्न या विद्यमान आमदारांनी आणि खासदारांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळं मग आपल्याला प्रश्न उभा राहतो की निश्चितपणे ही गोष्ट 5 वर्ष 15 वर्ष सत्ता असूनसुद्धा या गोष्टी यांना कराव्या लागत आहेत. त्यामुळे निश्चितचपणे त्यांना या निकालाचा अंदाज आलेला आपल्याला दिसून येतो. दौंडमध्ये राहुल कुल हे भाजपचे नेते आहेत आणि बारामती लोकसभा निवडणूक यंत्रणेचे ते प्रमुख होते. भाजपची मदार ही दौंड तालुक्यावर आहे. गेल्या वेळेस दौंड तालुक्यामधील उमेदवार कांचन कुल, राहुल कुल यांच्या सौभाग्यवती यांनी निवडणूक लढवलेली होती. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या 2 शक्ती रमेशप्पा थोरात आणि राहुल कुल हे दोन्ही बाजूला विभक्त असे लढलेले होते. अटीतटीची निवडणूक ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये वातावरण होतं, त्याच पद्धतीनं दौंडमध्ये गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये वातावरण होतं. मग अशा पद्धतीनं दौंडमधील उमेदवार असतानासुद्धा त्या ठिकाणी भाजप आणि हे जवळजवळ समसमान होते. आता ही दोन्ही शक्ती एकत्र झालेल्या आहेत. दोन्ही शक्तींनी एकजिन्सीपणाने त्या ठिकाणी सुनेत्राताईंचा प्रचार केलेला आपल्याला दिसतो. सुनेत्राताईंचं काम आपल्याला केलेलं दिसतं.
त्यामुळं दौंडमध्ये सुद्धा यावेळेस निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर आघाडी ही राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांना मिळू शकते आणि या ठिकाणी सुद्धा सुप्रियाताई या दौंड मतदारसंघामध्ये सुद्धा पिछाडीवर जाऊ शकतात. दुसरा तालुका इंदापूर तालुका. इंदापूर तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच आपल्या लक्षामध्ये असं येतं की सुरुवातीपासून इंदापूर तालुक्यातील जी प्रचाराची यंत्रणा आहे ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं हळूहळू आकार घेत होती. इंदापूर तालुक्यातील दोन शक्ती हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा हे दोन्ही शक्ती अनेक वर्ष एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि यावेळेस राजकीय परिस्थितीमुळे दोघांनीही एकत्रितपणे काम केलेलं दिसतं. भरणे मामा हे अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते की ज्यांच्यावर केंद्रीय साखर संघाची किंवा केंद्रीय पातळीवरील साखर संघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भाजपचे एक चेहरा, जिल्ह्यातील एक आश्वासक चेहरा म्हणून ते नेते जिल्ह्यामध्ये काम करतायत, केंद्रामध्ये काम करतायत, राज्यामध्ये काम करतायत. त्यामुळे त्यांची जबाबदारी ही वाढलेली होती. तुम्हाला निवडणुकीमध्येच या प्रश्नांची उत्तरं द्यावं लागतात. मतदानातून तुम्हाला दाखवून द्यावं लागतं की आम्ही भाजपचं काम केलेलं आहे, आम्ही भाजप बरोबर आहोत. आणि मग त्या पद्धतीनं इंदापूरमध्ये सुद्धा दोन्ही शक्तींनी एकत्रित येऊन काम केलेलं आहे. आपण जर बारकाईने बघितलं, गेल्या वेळच्या काही घटना बघितल्या, भरणे मामांच्या बाबतचं आलेलं पवारसाहेबांचं वक्तव्य असेल किंवा अगदी मतदानाच्या दिवशी काही मॅनेज करून जो प्रकार घडला, ज्याचं शूटिंग झालं आणि मोठ्या प्रमाणावर ते जाणीवपूर्वक सगळीकडे पसरवलं गेलं, त्याच्यावरून आपल्या लक्षामध्ये असं येतं की इंदापूर तालुका हा खासदार सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये एक धोकादायक तालुका म्हणून पुढं आलेला होता आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुप्रिया सुळेंना यावेळेसही मोठ्या प्रमाणावर पिछाडीला सामोरं जावं लागेल. दुसरा तालुका भोर तालुका. भोर तालुक्यामधील विद्यमान आमदार थोपटे हे काँग्रेसचे आमदार. सुरुवातीला आपण बघितलं की ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही उणिवा आहेत त्या उणिवा घालवण्याचा काम, ज्या काही त्रुटी आहेत किंवा ज्या ठिकाणी मतदान आपल्याला कमी होऊ शकतं त्या ठिकाणच्या वातावरण बदलवण्यासाठी पवारसाहेबांनी अनेक वर्षानंतर त्यांचे राजकीय कट्टर विरोधक थोपटे साहेब यांना भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणचं जी राजकीय वातावरण आहे ते बदलवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्या ठिकाणी भोरमध्ये गेल्या वेळेस 13,000 मतांची आघाडी होती. त्या ठिकाणचे जे कुलदीप कोंडे आहेत ते शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर होते, परंतु ऐन निवडणुकीच्या मोक्यावर विजयबापू शिवतारे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि काहीशी जी आघाडी आहे किंवा त्या ठिकाणी असणारं वातावरण हे थोडंसं सुनेत्रा पवार यांना अनुकूल असं होऊ लागलं. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा संग्राम थोपटे हे बरोबर असले तरीसुद्धा कुलदीप कोंडे हे महायुतीबरोबर आल्यामुळे त्या ठिकाणची जी आघाडी ती गेल्या वेळची एवढी राहील का नाही याची शंका आहे. त्यानंतर भोर पुरंदर तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच वातावरण राजकीय झालेलं होतं. विजयबापू शिवतारे यांनी सुरुवातीलाच विरोधी भूमिका घेतलेली होती आणि काहीसं वातावरण राजकीय तापलेलं होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये मनोमिलन झालं. मुख्यमंत्री अजितदादा यांनी शिवतारेंचं हे बंड शमवलं आणि मग सुरुवातीला जे काही वातावरण होतं ते राजकीय विकासाच्या प्रश्नावर वळवलं गेलं आणि त्यामुळं शिवतारेंची ताकद, राष्ट्रवादीची असलेली ताकद ही एकत्रितपणे या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आली. आणि मग त्यामुळं
जरी मोठ्या प्रमाणावर आघाडी मिळाली नाही, सुनेत्रा वहिनींना मोठ्या प्रमाणावर आघाडी जरी मिळाली नाही, तर निश्चितपणे पुरंदरमध्ये पिछाडीवर मात्र जाणार नाही, अशा प्रकारचं वातावरण पुरंदरमध्ये आपल्याला दिसून आलं. आणि मग ह्या सर्व मतांचा किंवा आकडेवारीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे सुनेत्रा अजितदादा पवार यांचा विजय निश्चितपणे आपल्याला सोपा आपल्याला दिसून येतो. या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आले, काही गोष्टी अशा होत्या की आपल्याला दिसत नव्हत्या, परंतु अनेक लोकांच्या बोलण्यामधून जो शहरी भाग आहे त्या शहरी भागामध्ये मग खडकवासला असेल किंवा पुरंदर विधानसभेला जोडलेला जो उंडरी पिसुळी त्या परिसरातील असेल, त्या परिसरामध्ये गेल्या वेळेस भाजप प्रणित असे मतदार आहेत. तो मतदार जरी चिन्ह बदललं, काही अंशी काही आपण बघत होतो की लोक म्हणत होते की कमळ चिन्ह नसल्यामुळे त्याचा परिणाम होईल, परंतु त्या ठिकाणचा जो सुशिक्षित मतदार आहे तो मतदार भाजप प्रणित असल्यामुळे किंवा नरेंद्र मोदींच्या कामावर लक्ष देऊन पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करायचं आहे या उद्देशाने त्या परिसरामधला जो भाजपचा मतदार आहे तो निश्चितपणे वळलेला आहे. जे काही कमी मतदान झालेलं आहे किंवा जो मतदार या मतदानाकडे फिरकलेला नाही तो असा असेल की आपलं चिन्ह नाही, मग आपण मतदानाला कशाला जायचं आहे. परंतु तरीसुद्धा जो भाजप प्रणित मतदार आहे तो गेल्या वेळची आघाडी निश्चितपणे तेवढी जरी राहिली नाही तरी काही अंशी आघाडी, मोठ्या प्रमाणावर आघाडी त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना मिळणार आहे. मग त्यामुळं या सर्व गोष्टींचा विचार केला, पुरंदर आणि भोर की ज्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत त्या ठिकाणी जरी काही प्रमाणामध्ये बरोबरी सुटली तरी इतर ज्या गोष्टी आहेत, मग बारामती असेल, दौंड असेल, इंदापूर असेल आणि खडकवासला असेल, या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी, जवळजवळ 50,000 मतांच्या फरकाची आघाडी या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना मिळू शकते. आणि त्यामुळं यावेळची निवडणूक किंवा यावेळचा जो मोठ्या प्रमाणावर सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ज्या निवडणुकीकडं, त्या निवडणुकीचा निकाल यावेळेस भाजपच्या बाजूने लागू शकतो. ही कागदावरच्या बारकाईने बघितल्यानंतर आपल्याला दिसून येतं. अनेक गोष्टी आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या विरोधी शक्ती एकत्र आल्या. दौंडमध्ये आपण बघितलं कुल आणि थोरात एकत्र आले. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा एकत्र आले. पुरंदरमध्ये अजितदादा आणि विजयबापू शिवतारे एकत्र आले. अशा पद्धतीनं निवडणुकीतले हा बदल निश्चित मतदारांनी स्वीकारलेला आहे का, हे आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं, निकालाच्या निमित्तानं आपल्याला पाहणं हे एक विशेष होईल, एक अभ्यास होईल. आपण जर बघितलं की निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून अजितदादा पवार की ज्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती, ज्यांच्या पत्नी ही निवडणूक लढवत आहेत, त्यांच्यामध्ये असणारा विश्वास आणि त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वास, ह्या गोष्टी सुरुवातीपासून आपल्याला दिसूनच येतात. त्यांच्या बोलण्यातून निश्चितपणे ही निवडणूक आपण जिंकणार, ह्या निवडणुकीमध्ये आपण यशस्वी होणार, हा विश्वास त्यांच्या सुरुवातीपासूनच्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसून आला. अगदी पहिली जी सुरुवातीची सभा होती बारामतीची, ती सभा आणि त्याला कळस करणारी सांगता सभा, या सर्व सभा बारकाईने आपण बघितल्या तर अजितदादांनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा कुठल्याही प्रकारचा दबाव या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर दिसून येत नव्हता. कारण त्यांनी अगोदरची बांधणी केलेली होती. मग इंदापूर असेल, दौंड असेल किंवा शेवट पुरंदर असेल, या ठिकाणीचं जी राजकीय गणित त्यांनी जुळवलेलं होतं, त्यामुळं त्यांना हा विश्वास होता की या निवडणुकीमध्ये आपण निश्चितपणे जिंकणार आहोत. कालच त्यांचं वक्तव्य आलेलं आहे की निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळणार आहे.
आणि सुरुवातीची जी भाषणं होती, निवडणुकीच्या दरम्यानची भाषणं किंवा काल आंबेगाव त्या परिसरामध्ये झालेलं भाषण, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आपल्याला दिसते. अजितदादांचा आवाज हा विजयी आवाज आपल्याला दिसून येतो. त्यांचा आवाज हा वाढलेला आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांना विजय हा मिळणार आहे. अशा प्रकारची लक्ष किंवा अशा प्रकारचं वातावरण हे कागदावरील लढाईमध्ये आपल्याला दिसून येत आहे. अनेक प्रकारे गोष्टी या निवडणुकीमध्ये दिसल्या. सुरुवातीला जवळजवळ 9 वाजेपर्यंत फक्त 3 ते 4% मतदान झालेलं होतं. खरं तर आता निवडणूक आयोगानं पुढच्या ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळेस मतदान हे उशिरा सुरू करून उशिरापर्यंत कसं नेता येईल. म्हणजे जर 9-10 वाजेपर्यंत जर मतदान सुरू झालं आणि संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत जर हे मतदानाची वेळ वाढवली तर निश्चितपणे मतदानाची टक्केवारी वाढू शकते. असा काहीसा कयास आपल्याला बांधता येतो. ही निवडणूकमध्ये केंद्रीय नेतृत्वाने म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची केलेली होती. पूर्णपणे लक्ष त्यांनी या निवडणुकीवर केंद्रित केलेलं होतं आणि मग त्या पद्धतीनं जे भाजपमध्ये गेलेले आहेत, जे पूर्वाश्रमीचे भाजपवासी आहेत, त्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण बारकाईनं या निकालाकडं पाहिलं जाईल, या आकड्यांकडं विश्लेषणाकडं पाहिलं जाईल आणि मग त्यावरच जे नेते आहेत, जे नव्याने भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा जे भाजपमध्ये स्थिर स्थावर झालेले आहेत, त्यांच्या भवितव्य घडवणारी किंवा त्यांना आणखीन पुढचं पाऊल टाकणारी ही निवडणूक, बारामतीची निवडणूक निश्चितपणे यावेळेस ठरेल. या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर पुरंदर बारामतीमध्ये आपल्याला दिसून येतो. पुरंदरमध्ये असणारा जो वर्ग आहे किंवा पुरंदरमध्ये निवडणुकीमध्ये जो प्रकर्षाने आपल्याला दिसला तर तो पूर्वाश्रमीचा जनता दलाचा असणारा सगळा वर्ग आहे. तो काँग्रेसमध्ये गेला, राष्ट्रवादीमध्ये आला आणि मग राष्ट्रवादीमध्ये असताना आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत की त्यांना सुरुवातीपासून म्हणजे जनता दलामध्ये असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर असेल, मोठ्या प्रमाणावर विरोध करणारा, त्यांचा कट्टर विरोधक असा हा वर्ग केवळ पवारसाहेबांच्या प्रेमापोटी त्यांनी या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांचं किंवा काँग्रेसबरोबर काम केलेलं आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसून येतं. पुरंदरमध्ये निवडणूक ही विकासाच्या प्रश्नावर काहीशी झाली, त्या प्रश्नावर चर्चा झाली. मग विमानतळाचा प्रश्न असेल, बाजारतळाचा प्रश्न असेल, राष्ट्रीय बाजाराचा प्रश्न असेल, गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न ज्यावेळेस पालखी तळावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांनी या ठिकाणी पुरंदरला शब्द दिलेला आहे की पुरंदरने या विजयी रथामध्ये बसावं, पुरंदरने मोठ्या प्रमाणावर आघाडी द्यावी आणि मग पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पुरंदरमध्ये लक्ष दिलं जाईल, पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी दिला जाईल. अशा प्रकारचं वचन नामदार अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्या वचनाची ते पूर्तता करतील. कारण त्यांचं राजकारण हे जर घड्याळ हे जुनं असलं तर वेळ मात्र नवी आहे. नवा विचार घेऊन, नवा राजकीय संदर्भ घेऊन ते लोकांच्या पुढे जात आहेत. केवळ बारामतीचा विकास हा विकास करून आपल्याला इतर मतदारसंघामध्ये आघाडी मिळवता येणार नाही. इतर मतदारसंघाचा सुद्धा बारामतीच्या तोडीने आपल्याला विकास करावा लागेल. अशा प्रकारचा विचार घेऊन किंवा अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी प्रत्येक सभेमध्ये केलेली आपल्याला दिसतात की मला आता जसा बारामतीचा विकास केलेला आहे त्याच पद्धतीनं मला आता इतर विधानसभा मतदारसंघाचा, मग इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, भोर असेल, यांचा मला विकास करायचा आहे. आणि त्या पद्धतीनं ही निवडणूक ही चुरशीची झालेली आहे. परंतु चुरशीची झालेली असतानासुद्धा आपल्याला कागदावरच्या लढाईमध्ये, कागदावर जे आपल्याला दिसतं आहे
की वातावरण ज्या पद्धतीने नेत्यांचे वेगवेगळी वक्तव्य आपल्याला गेल्या 2-3 दिवसामध्ये जी येत आहेत त्याच्यामुळे आपल्या लक्षामध्ये असं येतं की निश्चितपणे यावेळेस भाजप बारामती मतदारसंघ हा काबीज केल्याशिवाय राहणार नाही आणि या काबीज करत असताना या ठिकाणी सुनेत्रा अजितदादा पवार यांचा निश्चितपणे विजय होईल अशा प्रकारचं वातावरण मतदानानंतर निर्माण झालेलं आहे. धन्यवाद.